आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं सगळेच इच्छुक उमेदवार आता प्रचाराला हळूहळू सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात आता प्रचार थोड्या दिवसात सुरू होईल। आता अनेकांनी मतदारांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केलेली आहे। प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष माळी हे इच्छुक आहेत। त्यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत। याशिवाय ते लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत। ओबीसीचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ते आहेत। एकूणच गेल्या 30 वर्षाच्या समाजकारण आणि राजकारणातल्या कामाच्या जोरावर ते आता प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत। राधाकृष्ण भक्त मंडळ असू दे, प्रॅक्टिस क्लब असू दे, सुब्रा गोळी तालीम मंडळ असू दे किंवा अनेक संघटना संस्था या माध्यमातून गेले 30 वर्षे त्यांचं सामाजिक काम सुरू आहे। याच कामाच्या जोरावर हा कार्यकर्ता आता महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। अतिशय प्रामाणिकपणे सर्वसामान्यांच्या मत्तीला धावून जाणारा हा कार्यकर्ता आहे। त्यामुळे अनेक वर्षे सर्वसामान्यांची सेवा करत यांनी आता भाजपच्या विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे। माळी समाजाच्या विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे आणि याच कामाच्या जोरावर ते आता प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीला इच्छुक आहेत। भागातलं आरोग्य शिबिर असू दे, दिव्यांगांना मदत असू दे किंवा पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात कोणत्याही कामात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो। पक्षाच्या योजना असू दे, सरकारी योजना असते ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार असतो। त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभही केलेला आहे। वृक्षारोपण असू दे किंवा राधाकृष्ण तरुण मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी लोकवर्गणीतून हॉल बांधलेला आहे। मंगळवारपेठेतील श्रीराम तरुण मंडळाची रंगरंगोटी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने त्यांनी केलेलं आहे। 120 लोकांना त्यांनी अयोध्या येथे राम मंदिर दर्शन घडवून आणलं ते चंद्रकांत दादांच्या सहकार्यानं। पाणी टंचाईच्या काळात भागातला पाणी पुरवठा असू दे, स्वच्छता मोहीम असू दे किंवा अनेक सामाजिक उपक्रम या सगळ्यामध्ये संतोष माळी यांचा पुढाकार नेहमीच असतो। प्रॅक्टिस क्लबलाही मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न करून निधी मिळवून दिलेला आहे। विश्वकर्मा योजनेत अनेकांना मदत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला। एकूणच गेल्या अनेक वर्षे केलेल्या कामाच्या माध्यमातून ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत। एक प्रामाणिक कार्यकर्ता, जनतेसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता अशी संतोष माळी यांची ओळख आहे आणि एकूणच या मंगळवारपेठेत असलेल्या या प्रभागातून ते इच्छुक आहेत। भाजपच्या वतीनं गेले अनेक वर्षे पक्षाचं काम केल्यामुळं आपल्यालाच तिकीट मिळेल असा दावा त्यांनी केलेला आहे। एकूणच 8-10 दिवसात आता निवडणुकीची घोषणा होईल। त्यानंतर प्रचाराला आणखी वेग येईल। अनेक जण विविध कोल्हापूर शहरात इच्छुक आहेत। सगळेच आता प्रचाराला हळूहळू बाहेर पडत आहेत। पाहूया आता नेमकी कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी कशी रंगणार ते। धन्यवाद। आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।